चला मित्रांनो, शेती करताय, पिकाचं नुकसान झालं तर विमा मिळणार का नाही याची चिंता लागली आहे. तर आता कसलीही चिंता नाही. आता फक्त 5 मिनिटात CSC वरून तुमचा फसल विमा कसा भरायचा सहजपणे या व्हिडिओमध्ये पाहू. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल इझी टू लर्न वरती. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत CSC सेंटरमधून आपण प्रधानमंत्री फसल विमा योजनेसाठी कसा अर्ज करायचा आहे. संपूर्ण प्रक्रिया, लागणारे कागदपत्र आणि महत्त्वाच्या सूचना आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. या योजनेमध्ये महत्त्वाचे पॉईंट म्हणजे या योजनेचा उद्देश असा आहे की नैसर्गिक आपत्तीमुळे जे शेतकऱ्यांचे नुकसान होते त्या नुकसानाची भरपाई करून देणे, शेतकऱ्याला अत्यंत कमीत कमी प्रीमियममध्ये विमा भरण्याची सुविधा उपलब्ध करून देणे आणि या योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे यासाठी या शासनाने योजना काढलेली आहे. यासाठी लागणारे कागदपत्र महत्त्वाचे म्हणजे आपल्याकडे आधार कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, 7/12 उतारा आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. तर चला मित्रांनो, जास्त वेळ वाया न घालता आपण सरळ प्रोसेसवरती जाऊ. तर आपल्याला सर्वात पहिल्यांदा आपला क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्या नंतर आपल्याला इथं CSC फसल विमा म्हणून सर्च करायचे आहे. यावरती सगळ्यात पहिल्यांदा CSC लॉग इन ही वेबसाईट येईल, जेणेकरून आपण CSC मधून आपण अर्ज करू शकतो. त्या वेबसाईटवरती क्लिक केल्याच्या नंतर इथं हे पेज ओपन होईल. यावरती CSC कनेक्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. आपल्या CSC IDने आपण या ठिकाणी लॉग इन करू शकतो. ID, पासवर्ड आणि दिलेला कॅप्चा फिल करून साइन इन बटनावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन झाल्याच्या नंतर या ठिकाणी ॲप्लिकेशन नावाचं पेज दिसत आहे, त्यावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला येथे आपलं राज्य निवडायचं आहे. राज्य सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला 2025 खरीप हंगाम या ठिकाणी दिसत आहे, प्रधानमंत्री फसल विमा योजना. आणि त्या खाली जी वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स स्कीम आहे, ही फळबाग लागवडीसाठी किंवा फळबागांच्या विम्यासाठी असते. तर वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स स्कीम आपल्याला सिलेक्ट करायची आहे, कारण आपण अर्ज करताना हा फळबागासाठी अर्ज करत आहोत. स्कीम सिलेक्ट केल्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर हे ॲप्लिकेशन फॉर्म हे जे समोर दिसतंय हे ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे ॲप्लिकेशनचा अर्ज आपल्यासमोर ओपन होऊन येईल. या ठिकाणी आपल्याला बँक डिटेल भरायची आहे. तर इथं आपलं पहिलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे, नंतर डिस्ट्रिक्ट, मग बँकेचे नाव सिलेक्ट करून बँकेची ब्रांच सिलेक्ट करायची आहे आणि त्यानंतर खाली अकाउंट टाईप सिलेक्ट करून अकाउंट नंबर टाकायचा आहे. अकाउंट नंबर फिल केल्याच्या नंतर इथं चेक बँक डिटेल्स आणि कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बँक डिटेल व्हेरीफाय होईल आणि फार्मर डिटेल्सचं पेज ओपन होईल. त्या ठिकाणी आपल्याला फार्मर डिटेल्स भरायचे आहे. तर सुरुवातीला नेम ॲज पर बँक पासबुकवरती जे आपलं नाव असेल जसे तसे या ठिकाणी आपल्याला भरायचं आहे. आणि नाव फिल केल्याच्या नंतर नेक्स्टला नेम ॲज पर आधार ऑप्शन आहे, त्यावरती आधार कार्डवरती जसे नाव असेल तसेच या ठिकाणी नाव टाकायचं आहे. समोरील बॉक्समध्ये आधार नंबर टाकून व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे. हे नाव अगर बरोबर असेल तर ते सक्सेसफुली व्हेरीफाय होईल. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी खाली रिलेशन टाईप सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर रिलेटिव्ह चं नाव इथे फिल करायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर इथे फिल करून व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे. आपल्या रजिस्टर मोबाईलवरती जो पण इथं मोबाईल नंबर टाकला असेल त्या मोबाईल नंबरवरती एक OTP सेंड केला जाईल. त्या OTPला या ठिकाणी टाकून आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे.
OTP फिल केल्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करून मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा आहे. या ठिकाणी एज सिलेक्ट करून नंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे, कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि आपली फार्मर कॅटेगरी या ठिकाणी सिलेक्ट करून फार्मर टाईप सिलेक्ट करायचं आहे. ही सगळी डिटेल फिल केल्याच्या नंतर आपल्याला खाली रेसिडेन्शियल ॲड्रेस दिलेला आहे. या ठिकाणी आपला स्टेट, डिस्ट्रिक्ट, सब डिस्ट्रिक्ट आणि विलेज सिलेक्ट करून आपला ॲड्रेस फिलअप करून पिनकोड टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला सेव्ह अँड कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नेक्स्ट पेज ओपन होऊन येईल. त्या ठिकाणी आपल्याला आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे, नंतर तालुका सिलेक्ट करून आपलं रेव्हेन्यू सर्कल सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपली ग्रामपंचायत आणि व्हिलेज सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्या खाली आपल्याला क्रॉप डिटेल्स फिल करायचे आहे. आपण ज्या पण क्रॉपचं इन्शुरन्स काढत आहे तो क्रॉप या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. तर आपण सीताफळाचा काढत असल्यामुळे या ठिकाणी कस्टर्ड ॲपल खाली ऑप्शन दिलेला आहे. तर आपण ज्या पिकासाठी काढत आहे त्या पिकाचं या ठिकाणी सिलेक्शन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पीक लागवड केल्याची तारीख या ठिकाणी फिलअप करायची आहे. पीक लागवड केल्याची तारीख या ठिकाणी फिल केल्याच्या नंतर या ठिकाणी आपला सर्वे नंबर आणि खाता नंबर टाकून व्हेरीफाय करायचा आहे. जसे व्हेरीफाय करसाल या ठिकाणी आपल्याला आपलं डिटेल्स दिसेल. सातबाऱ्यावरची आपण सिलेक्ट करून या सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला इन्शुरन्स एरिया दाखवेल. आपल्याला जेवढ्या पण इन्शुरन्स एरियाचं करायचं आहे, इन्शुरन्स अर्धा एकर, 1 एकर, 2 एकर, त्या हिशोबाने एरिया सिलेक्ट करून आपल्याला ॲड करायचं आहे. ॲड केल्याच्या नंतर या ठिकाणी खाली ॲप्लिकेशन डॉक्युमेंट हा ऑप्शन दिसेल 4 नंबरचा. या ठिकाणी आपल्याला बँक पासबुक टाकणे अनिवार्य आहे, बँक पासबुक अपलोड करणे अनिवार्य आहे. या ठिकाणी आपण बँक पासबुक आणि 7/12 सध्याच्या कंडिशनमध्ये आपण अपलोड करू आणि अपलोड करून आपण या ठिकाणी सोईंग सर्टिफिकेट आणि टीनेट सर्टिफिकेट, जर तुमचं शेती ही काही वर्षाच्या करारासाठी घेतली असेल तर या ठिकाणी करारनामा अपलोड करायचा आहे आणि एक हमीपत्र, सोईंग सर्टिफिकेट म्हणजेच एक हमीपत्र अपलोड करायचं आहे. डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्रीमियम दाखवलेला असेल. या ठिकाणी प्रीमियम त्याप्रमाणे कटिंग होईल आपल्या अकाउंटमधून आणि मेक पेमेंट ऑप्शनवरती क्लिक करून आपण आपलं पेमेंट करू शकता आणि त्याची पोच आपल्याला पेड ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती आपल्याला दिसून येईल. तिथून आपण त्याची प्रिंट करून कस्टमरला देऊ शकता. अदरवाईज आपण आपला स्वतःचा विमा भरत असेल तर आपल्यासाठी ठेवू शकता. तर हीच सिंपल प्रोसेस होती पीक विमा भरण्याची. तर मित्रांनो, व्हिडिओ आपण पाहिला की CSC मधून विमा कसा काढायचा. हाच विमा उद्याच्याला आपलं मोठं संकट वाचू शकतो. व्हिडिओ जर उपयोगी वाटला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती नक्की पोचवा, जेणेकरून आपण आत्मनिर्भर बनू शकतो. तर चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.